तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीमध्ये. ओ भाई साहब, याच्या आधी गाडी चालवली कधी? सांग की. रोज तर चालवतोय का? मग ते व्ह्युअर्सला माहित नसतं ना भाई. व्ह्युअर्स आर दवर फर्स्ट प्रायोरिटी. ओ भाई साहब, कुणाला? सरला म्हणा. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर गाडी वगैरे शिकायची असेल तर स्कूलचं नाव काय रे? नॅशनल ड्रायव्हिंग स्कूल लातूर. तिथे या मस्तपैकी गाडी बिडी शिकून जा. बघूयात आता मला गाडी चालवता येते का नाही. तुला काय वाटतंय, येईन का मला? सलाम वालेकुम सर. काय रिएक्शन खतरनाक दिली. म्हणलं काय झालं की एवढं? भाई साहब, एलियसला बघ. एलियस म्हणजे काय? लेफ्ट हँड. एलियच असतं ना वाटतं ते. एलियच काय करतो? मला एलियस ऐकू आलं. काय चुकीचं बोलत असं एडिट कर. एडिट. खरं युट्यूबर म्हणायचं. हा, खरा युट्यूबर कोण असतो? खरा युट्यूबर ते जे काय चुकलं तरी ते म्हणजे सांगून चुकलं पण एडिट करणार नाही. कळतं तुला का? रिवर्सचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला? रिवर्स नाही गाडी आली पण आम्ही काहीच उपयोग आहे ड्रायव्हिंग स्कूलला. सर हो भाई साहब, होय अल्ताफ सर काय करायला? हवा कमी आहे का? हॅलो भाई साहब, काय झालं? काय झालं? सरला माहित आहे. सर व्हिडिओ बघितला महाराज. सरचं नाव बघितलं तर काय म्हणला? सरचं नाव काय? शिकले दोघं. आम्हाला इथे दोघं एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंटेड विश्वजित. एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंटेड आहे बघ. कोण? मी. ओके ओके. हा तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी पिक्चर आहे ना नितीनचा. पिक्चर बघायला वाटतं. तुला माहित नसेल तर गुगल कर. कुठला पिक्चर आहे? एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कुठला हिरो आहे त्याच्यात? नितीन. नितीन कोण रे? तुझं पूर्ण नाव काय माहित ना? बघ नितीन आहे. मुकम्मल. काय झालं? तर म्हणायचं काय म्हणतात, काय म्हणायचं तुझ्यामुळे आम्हाला भीती बसली आहे बोलायची माहिती आहे? नाही नाही तसं काय कधी नाही. कॅमेरा लावची आमच्या मागून. नाही मी काय तसलं टाकणार आहे का? थोडी नॉर्मल टाकतो जस्ट. काय तू का म्हणला? का म्हणला? काय म्हणलं? लाटवा ना. चहा पिता ना? काय म्हणला? महेश खूप भारी गाडी चालवते. नाही रे, दुसरा दादी. अरे विचार की.
महेश विचारत होता मुली नाहीत का ड्रायव्हिंग स्कूलला. अरे ते क्वेश्चन माझा ना आता इसोजीतचा होता त्यात का चुकीचं आहे. चांगलं गर्वाची गोष्ट आहे की आजकालच्या मुली गाडी चालवा लागल्यात, सेल्फ डिपेंडेंट. विद्यार्थी काय 12च्या बाजूला मुलीची, हां हां 5च्या बाजूला 4च्या बाजूला 3च्या बाजूला. तुम्हाला आता सकाळी तुम्ही एक बाजूला येतो ना, पूर्ण बाजूला तुम्ही नसता माहिती, बरोबर आहे का? इतक्या बॅच आहेत का? 4 पर्यंत 7 पर्यंत. अरे भाई साहेब, मला वाटलं एकच बॅच आहे का एवढी. 7 पर्यंत 12 वाजता 5. चांगलं आहे बाय, मुलींनी पण गाडी वगैरे शिकली पाहिजे असं मला वाटतंय. तर फायनली मित्रांनो गाडीमध्ये बसलेलो आहे मी. बघूयात आता मला गाडी चालवता येते का नाही, 4 व्हीलर. पूर्ण पुढे फिरवायची चालू होते. आधी क्लच दाबा. हां, पूर्ण क्लच दाबायचा आधी, दाबा पूर्ण क्लच करा, चालू आता गाडी. हँड ब्रेकचं नंतर पहिलं गाडी चालू करायचं ना आपल्याला. चालू करा, चालू केलो, त्यानंतर फर्स्ट गिअर टाका, ठीक आहे. पुन्हा हँड ब्रेक काढा, थोडं वर उचलायचं, बटन दाबून पूर्ण खाली सोडायचं, ठीक आहे. आता फर्स्ट गिअर टाकलो आपण, हँड ब्रेक काढलो. आता आपल्याला रोडला निघायचं. त्यानंतर काय करायचं, राईट इंडिकेटर द्यायचं पहिलं. रोडला चालू ना आपण राईट साईडला, तर आपलं इंडिकेटर देणं गरजेचं आहे. आणि राईट साईडला निघताना काय करायचं, आता मागची गाड्या बघायच्या आणि हळूहळू क्लच सोडायचं. सोडा हळूहळू क्लच. यस, घ्या सरळ रूटला. चलू द्या थोडं एक्सिलेटर घ्या. आता काय यूज करायचं, पूर्ण क्लच सोडून ए ऑप्शन यूज करायचं, बरोबर आहे. ए ऑप्शन यूज करा, ठीक आहे. आता ए ऑप्शन यूज केल्यानंतर काय करायचं, लगेच सोडायचं एक्सिलेटरला, कमी करा पूर्ण, लगेच पूर्ण क्लच दाबायचं इकडं. एक हात लगेच घेर लिहायचं, सेकंड गिअर टाकायचं त्याकडून मागं, ठीक आहे. आता काय पूर्ण क्लच सोडा. हां, पूर्ण क्लच सोडून काय करायचं, एक्सिलेटर घ्यायचं, ठीक आहे. आपली गाडी अजून मूव होती पुढे. अजून थोडी स्पीड वाढली, थोडं स्पीड घ्यायचं, अजून थोडं 20 क्रॉस झालं की काय करायचं, एक्सिलेटर पूर्ण कमी करा, पूर्ण क्लच दाबा आणि थर्ड गिअर टाका. सेंटर स्ट्रेट सरळ, यस, ओके, ठीक आहे. आता आपल्याला आपण लेफ्ट साईडला आपल्याला आता ही लाईन चेंज करायची, बरोबर आहे. लेफ्टहून राईटला जायचं. कसं जायचं, पहिलं राईट इंडिकेटर द्या खाली. आता घ्या राईटला, मागची गाड्या बघा साईड ग्लासमध्ये आणि हळूहळू घ्यायचं, ठीक आहे. घ्या थोडंसं अजून राईटला. चलताना जी लाईन आहे तिथली पट्टी त्याच्या बरोबर आणि त्याच्या पॅरलल चालायचं, जास्त इकडून उजवी चालायचं नाही, ठीक आहे. थोडंसं राईटला अजून येऊ द्या. हां, आता सरळ करा. आता इकडे आल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, इंडिकेटर बंद करायचं सेंटर, ठीक आहे. आता पुढे काय आहे, डिवायडर आहे, बरोबर आहे. पुढे डिवायडर आले म्हणजे त्याला काय करायचं, आता आपण अलर्ट राहायचं की कोणतरी येते, तिकडून का वाहन येतात का, इकडून गावातून कोण येतात का. हॉर्न वाजवायचं आणि एक्सिलेटरचं पाय पूर्ण उचलायचं फक्त. हां, आणि लक्ष द्यायचं, काय जर गरज पडली तरी ब्रेक मारता यावं आणि पूर्ण क्लचवर पाय ठेवायचं, क्लच दाबून ठेवायचं. गतिरोधक पास झाली की पूर्ण क्लच सोडून अजून आपली स्पीड घ्यायची. जी तुम्हाला रिव्हर्सला स्पेशली ग्राउंड आहे शनिवारी, दर शनिवारी ते आपला रिव्हर्स होतो, ठीक आहे. आपल्याला काय करायचं, तर लेफ्टला थांबायचं. तर आपल्याला काय करायचं, एक्सिलेटर पूर्ण कमी करायचं, लेफ्ट इंडिकेटर द्यायचं, पूर्ण क्लच दाबायचं, ठीक आहे. आणि मागं गाडी बघायचं साईड ग्लासमध्ये घेताना हळूहळू. तर मराठा लंच कॉम्पशी थांबायचं आपल्याला आणि जागा बघून गाडी थांबवायची. थोडंसं मध्ये घेऊन जायची गाडी, थोडंसं इकडे घ्या अजून, ठीक आहे. या सरळ करा स्टेअरिंग, गाडी सरळ थांबायला पाहिजे. स्टेअरिंग सरळ करा. आता थांबलो. आता त्यानंतर काय करायचं, क्लच आपल्याला न्यूट्रल करायचं, करा न्यूट्रल. हँड ब्रेक वडा आता फक्त, हां, ठीक आहे. पुन्हा इंडिकेटर बंद करा, पुन्हा गाडी बंद करा, पुन्हा सीट बेल्ट काढा. ओके, काय फील झालं मग? एक नंबर, खूप चांगलं तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. एकदम माझ्या डोक्यात बसलेलं एक्सप्लेन केलेलं. सगळं तर कळालं ना? हो, सगळं. काय डाऊट, काय अडचण असेल तर विचारायचं. हो, हां, ठीक आहे. काही जरी प्रॉब्लेम असेल गाडीबद्दल असू द्या, काय कुठला असू द्या, हां, कसं चालवायचं, काय घेर कसं पडत नाहीत, कुठं घेर कसं टाकायचं, हां, ठीक आहे. जी काय अडचण असेल तर ती बिनधास्त विचारायचं. हां, हो, दररोजच्या दररोज विचारायचं. दररोज कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची गाडीची काय असेल ती. दरबुधवारी तुम्हाला क्लासेस होणार, दरबुधवारी तुम्हाला लेक्चर असणार. कसं सिग्नल कसं असते, कसं असतं, काय इंडिकेट करते सिग्नलचं, काय उपयोग पडतं आहे, युटर्न घ्यायचं कसं घ्यायचं, ही सगळी गोष्टी आपल्याला होणार, ठीक आहे.